तुम्ही या ना, बसा तरी या. बसा 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 बसा, मी पण आलेच. नमस्कार जावई बाप. बोला, काय म्हणताय? खरं तर सुष्मितानं जो मूर्खपणा केला ना त्याबद्दल मला माफ करा. नाही बाबा, खरं तर अंशूच्या चुकीच्या वागण्यासाठी मी तुमची माफी मागितली. नाही नाही अहो, तुम्ही कशासाठी माफी मागताय? ती दोघंच विचित्र विचित्र वागली आहेत. जाऊ दे ना, जाऊ दे. काय दिलीप दादा, कशाला उकरून काढताय या गोष्टी? आता एवढं छान वातावरण आहे, रिसेप्शनला आलंय मुलीच्या, कशाला जुनं उकरून काढायचं ना. सेम, मी हेच सांगत असते यांना. पण ऐक नाही, बरं या ना, एन्जॉय मी पण आहे इथेच जाऊ. आहे. या 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 तुम्ही या बसा, बसा. या 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 तुम्ही पण या या बसा. बस या हे इकडे बस, इथे बस बसा बसा. झाल्या आता, मुलांकडनं चुका झाल्या, पण तू इतक्या मोठ्या मनाने सावरून घेतलंस ना सगळं. एवढा छान कार्यक्रम अरेंज केलास ना, मग सोडून दे ना, त्यांनाही सांग ना प्लीज. हां मम्मा. अप्पी 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 ग, माझी अप्पी आली. अर्पिता, तू गेलीस पण आणि लगेच आलीस पण? काय? आई, मीच बोलवलंय तिला. सख्या भावाचं रिसेप्शन आहे, आपली डॉल आली की नाही, मग अप्पी यायला नको का? हं? मम्मा, दादाने आणि आजीने तुम्हाला आमंत्रणाचा फोन देखील केला नाही ग. दादाने ज्या प्रकारे हकललं मला, मी तर येणारच नव्हते. पण मम्मा, तू कॉल केलास मला आणि आग्रह केलास ना, म्हणून मी तुझ्यासाठी आले इथे. दादा बस ना रे, आता काय आहे? तुला आवडलं नाहीये का मी इथे आलेलो? ठीक आहे, मी निघते. अगं अगं अप्पी, थांब ना. समोरचा मान ठेवलास आणि गेलीस ना सासरी, मग आता आली आहेस की नाही, तर भावाचं रिसेप्शन झाल्याशिवाय कुठेही पाठवणार नाही मी तुला, हो की नाही आई? बघू म्हणाल्या, त्यांना आवडलंय. ये बा ये.